गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन दिवस, नवीन दिवसाची सुरुवात. तर हे आहेत वांगी, आणि हे वांगी बघा ताजी ताजी आहेत, एकदम चांगली वांगी आहे जी. आणि वांग्याचे बघा देठ वगैरे सगळं काढून वांग्याच्या कापाची भाजी बनवायची. आणि इकडे एक बटाटा घेतलेला आहे, आणि आता इकडे हे मीठ टाकलेलं आहे, आणि आता हे वांगी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. वांग बटाटा सगळं क्लीन धुवून घ्यायचं. एका याच्यामध्ये धुवून घ्यायचं स्वच्छ. वांगी नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची. आता मी हे धुवून घेते. तर आता आहे ना ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी. आणि याच्यामध्ये ना जिरी मोहरी टाकायची फोडणीला. चांगली फोडणी तडतडून द्यायची. आणि इकडे हे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. हे पाय एकदम स्वच्छ पाणी. इकडे हे जिरे चांगली फ्राय होऊन द्यायचे तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये आहे ना हे वांगी टाकायचे. तेलामध्ये चांगली फ्राय होऊन द्यायची वांगी, मग एकदम छान होते. एकदम छान भाजी होते ही. वांगी तेलामध्ये चांगली भाजली ना मग टेस्टी होतात. आणि ह्या वांग्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ. आता या चांगले फ्राय होऊन द्यायचे वांगी. वांगे चांगले तेलामध्ये भाजले ना मग चविष्ट होतात अतिशय. आता आपण याच्यामध्ये ना मसाले टाकून घेऊया. थोडासा धना पावडर, घरचा मसाला, काश्मीरी चिली पावडर, हळद पावडर, थोडासा मटन मसाला, आणि 1 चमचा हे सफेद तीळ आहेत. 1 चमचा सफेद तीळ टाकायचे. आणि 1 चमचा हे किसलेलं खोबरं आहे ते टाकायचं. आणि आता आहे ना हे असेच चांगले फ्राय होऊन द्यायचे वांगे. बारीक गॅसवर शिजवायचे एकदम छानपैकी. आता आहे ना बारीक गॅस करते आणि बारीक गॅसवर ठेवून देते. झाकण ठेवून देते. आता बघूया आपण हे वांगी शिजलेत का नाही.
याला आहे ना अर्धा चमचा आमचूर पावडर पण टाका. असं मधनं मधनं आहे ना हलवावं लागतं. अजून नाही शिजली बघा, हे दाबत नाही. आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून द्यायचं असं. आता हे पहा वांग शिजलेलं कसं ओळखायचं, हे पहा ते बघा शिजलं. हा बटाटा बघा, बटाटा पण शिजला, हे बघा. आता आपण गॅस घालू शकतो. आता हे वांग खाण्यासाठी रेडी झालं. वांग्याचे काप म्हणतो आम्ही याला. हे पहा वांग शिजला. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर मग हॅव ए गुड डे, टेक केअर.